बंद करे. ओ माय गॉड, मला कोणी ओळखलेलं नाहीये. मी जगविख्यात शास्त्रज्ञ सासवडचा आईन्स्टाईन. आईने मला जी काही स्टाईल सुचली तीच मी आज केलेली, म्हणून मी आईन्स्टाईन. म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, त्याचं नाव आहे फू बाय फू धूम धडाका. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि नम्रता आवटे. तर चला स्टुडिओ मध्ये शूटिंग खेळू चला. तर चला स्टुडिओ मध्ये शूटिंग खेळू चला. शूटिंग खेळू चला. शूटिंग खेळू चला. आणि तर चला स्टुडिओ मध्ये शूटिंग खेळू चला. तर चला स्टुडिओ मध्ये शूटिंग खेळू चला. हॅलो असिस्टंट, आय एम नाना परब AM. AM? हा सर, तुमचा जन्म सकाळचा ना सर? कसा काय गो? AM ना. मग हे पंतप्रधानांचा जन्म काय रात्रीचा असतो काय गो? कसं काय सर? ते PM ना. अगो AM म्हणजे अस्सल मालवणी माणूस फ्रॉम मॉलिवूड. मॉलिवूड? हा, मग जसा हॉलिवूड बॉलिवूड तसा आमच्या मालवणी लोकांचा मॉलिवूड. वा, क्या बात आहे सर, क्या तर बात. माका एक सिनेमा करूचा हा शोलेचा रिमेक करूचा हा मालवणीतून. शोलेचा रिमेक मालवणीतून? मालवणी शोले. मालवणी शोले? सर, नाव चांगलं वाटत नाही ऐकायला. बदलून टाकूया, मालवणी कोले. अच्छी सर, हे नाव चांगलं नाही वाटत. हो, नावाचं रावण देतो. तुम्ही माझा कास्टिंग बघा आणि मग बोला ना. कास्टिंग तगडा ना सर? एकदम तगडा. पण सर, आपल्याला शोलेचं शूटिंग करायला रामगडला जावं लागेल. रामगड कित्याक होयो? अगो आपलं देवगड हा ना. देवगड? मग या पृथ्वी तलावरचा स्वर्ग हा देवगड म्हणजे. काय करूया शूटिंग, काय काळजी करा नको. चालेल चालेल. मका सांग कोकणातलं स्पेशल वाहन खायचा. बैल? बैल बास. आपली हिरोईन अशी बैलावर नाही आता बघा. बसंती आहे ना, बसंती हेमांगी कवी, ती अशी बैलावर नाही आता. हेमांगी कवी आणि बसंती? आता मका एक गोष्ट सांग आधी, ती बसंती सिनेमामध्ये कशी बोलता? क्योंकि देखने वाली बात यह है कि टंगो बसंती चलाती है, दोनों चलाती है. क्योंकि देखा जाए तो ज्यादा बात करने की आदत हमें है नहीं. युकी तर अशी बोलताना सारखी बोलते की नाही, युकी युकी युकी, तशी हेमांगी बोलताना सतत उडते थुकी थुकी थुकी. हेमांगी. सर, पण हेमांगी बैलावरून चांगली नाही वाटणार सर. हेमांगी चांगली नाही वाटणार? नाही. मग तृप्ती खामकरला घेऊया काय? चालेल. अरे चालेल, काय चालेल? ती तृप्ती जर का बैलावर बसली तर बैलाचं स्टिकर नाही होत लो. हेमांगी होई बस. ओके सर, हेमांगी फायनल. बस हेमांगी फायनल. सर, शोलेमध्ये बसंतीला जसं टांग्यात आणलं होतं ना, तसं आपण हेमांगीला बैलगाडीत आणूया सर. हेमांगी ना आपण डुक्कर रिक्षात आणूया. डुक्कर रिक्षा? अशी रिक्षामध्ये ठेवायची, पुढे 2 बैल ठेवायचे आणि मागे डुक्कर. हड, ते आईला डुक्कर नाही काय, विजय पटवर्धन. अच्छा अच्छा, हा, डुक्कर रिक्षा विजय पटवर्धनांच्या मालकीची येतात. डोक्यावर पडलेली आहे काय? अगं माझ्या सिनेमात बच्चनचा रोल करता तो. जय विजय करतोय? का सर? कसा? त्याच्या एवढी उंची अख्ख्या युनिट मध्ये कोणाची हा काय? अभिनयाची उंची. अभिनयाबद्दल अजून बोललेलो नाही आहे मी, पर्सनॅलिटी बद्दल बोललेलो आहे. विजय फिक्स. जय फिक्स ना? जय फिक्स. वीरू वीरू? अरे वीरू आपला ठरलेला हा. कोण सर? निलेश साबळे. निलेश साबळे वीरू? वीरू. पण का सर? कसा हा? आता धर्मिंदरची बॉडी बघ आणि ह्याची बॉडी बघ. सर काय, काही ताळमेळ नाहीये दोघांच्या बॉडीत. नाही गो, एकाच कंपनीची बॉडी घालतात ते लोक. ये अंदर की बात है. एक झलक दाखवतोय बघ. ऍक्शन. वीरू दाखवून देवीला. दाखवून दे. ए टमकड़े हो, कितने आदमी है? ये 2.5 किलो का हाथ जब पड़ता है तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. टमकड़े हो. अहो सर, धर्मेंद्रचा आवाज नाहीये सर. आमचा धर्मेंद्र असाच असा. तिला पुढचं दाखवू का? ए मावशीजी, वरून उडी मारे ना मी. वीरू फायनल. वीरू फायनल. सर, जय आणि वीरू फायनल झाले. बस फायनल झाली. तर मग यांच्या दोस्तीचं एक गाणं होऊन जाऊ द्या सर. अरे होऊकच वया. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही. तुटे
बस ह्या गाण्यानंतर डायरेक्ट एंट्री होते ती गब्बर सिंगची. वा कदम. सर गब्बर सिंग आणि भाऊ कदम. तर मग विलनचं काम कोण करणार सर? चिरा पडली तुझ्या तोंड. अगं गब्बर तोच असा विलन. निरागस चेहऱ्याचा भाऊ गब्बर नाही सूट होणार हो. म्हणजे विलनला बघून लोक कशी अशी घाबरली पाहिजेत, असं थरकाप उडाला पाहिजे लोकांचा. मग एक सांग, कोणाचं स्किट इथे सुरू झाल्यावर तिथं तुमचा थरकाप उडता? वन अँड ओनली भाऊ कदम. मग एवढ्या गब्बर टाळ्यांनी लाफ्टर मिळवणाऱ्या माणसाला आपण गब्बर नाही करायचं, तो कोणा करायचा? क्या बात आहे सर. गब्बर फायनल आपला. गब्बर फायनल. गब्बर फायनल. बस गब्बर भाऊ फायनल. कदम. Yes. आता सरशी ठाकूर सुद्धा ठरून ठरवायचं काय त्याच्यात? ठरवायचं फिक्स आहे आपलं ठाकूर. पण कोण? डॉक्टर गिरीश ओक. डॉक्टर गिरीश ठाकूर. मग काका अजिबात हात वारे न करता नुसतं चेहऱ्याने अभिनय करून कॉमेडी करणारा दुसरा कुणीतरी न ठाका है. वा 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 सर, वा सर, वा सर. क्या बात आहे सर. ब्रिलियंट आयडिया सर. थँक्यू तर आता राहिली जया बच्चन. अय्या मेजर रोल फिक्स आपली. फिक्स. सुप्रिया पाठारे. सुप्रिया पाठारे जया बच्चन. फिक्स आपली. वा सर, तगडी कास्टिंग केली सर. तगडा रोल आहे, तगडी कास्टिंग झालीच पाहिजे. क्या बात. पण तरी सुप्रिया पाठारे म्हणजे कशासाठी? म्हणजे कसा मका सांग, त्या पिक्चर मध्ये जया काय डायलॉग होते? अजिबात नव्हते. मला सांग, भाऊच्या स्किट मध्ये सुप्रिया काय डायलॉग असतात? एकही नसतो. काय करायचा नाही हा, फक्त कंदील घेऊन असं फिरायचा. बस नुसत्या वाटी छोट्या करायच्या आणि मोठ्या करायच्या. बस. मिलिंद शिंत्रे आणि ती स्वाती देवल राहिली, त्यांना उगाच वाईट वाटेल. त्यांचे असा कसा मी त्यांच्यावर अन्याय होऊ देऊच नाही. नाही अरे बघ, असा गब्बर सिंग गावात इलो की मग एक माणूस नुसता आराडता वराडता आणि गावभर हिंडता. ठाकूर ठाकूर. त्याचा थोबडा काय अजाबात दिसणार नाही. तो माझा मिलिंद शिंत्रे हा. वा सर, वा क्या बात आहे सर. क्या. आणि तुका सांगताय, सगळे गुंडे एकदम असे गावात इले की एक बाई हिरीवरती अशी घागर उपडी टाकता आणि धावत सुटता. ती का धावते, कशाक धावते, कित्याक धावते, तिका कळणार नाही. ती माझी स्वाती हा. क्या बात आहे सर, क्या बात आहे. वा 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 वा, छान छान. आता टाकीवरची मावशी राहिली. कुणी केला तुका असिस्टंट? सर असिस्टंट करत जाऊ नकोस बाबा. टाकीवर चढतो तो वीरू आणि खाली उभी असते ती रसिका मावशी. रसिका मावशी? रसिका कशी मावशी? म्हातारी चांगली नाही वाटणार. ए बाय, तिने साडी घातली, पंजाबी ड्रेस घातला, जीन्सची पॅन्ट घातली तरी ती दिसता मावशी. मावशी फिक्स. मावशी फायनल. मावशी फायनल हा. सर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला गेल्या सीझनचा बेस्ट परफॉर्मर, मेल ऑफ द सीझन शशिकांत केरकर सर. त्याच्यासाठी कुठल्या रोलचा विचार केला सर? हे मेजर रोल हा. मेजर? असा सॉलिड थ्रू आउट रोल हा त्याच्यासाठी. थ्रू आउट? वा सर, क्या बात आहे सर. कुठला रोल आहे सर? रामलाल. शशिकांत केरकर सर, रामलाल कशाला? म्हणजे काय नाही तर काय, दुसऱ्यांची उकिरडी साफ करत राहता नुसती. म्हणजे बघ, दुसऱ्यांच्या स्किट मध्ये तिसरा रोल इलो की हा माय हात धुवून मागे लागता. आता माका सांग, सिनेमात सतत हाचा हात कोण धुता? रामलाल. बस शशी फिक्स. फिक्स. वा वा, शशिकांत फिक्स, रामलाल म्हणून. रामलाल फिक्स. तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गब्बरला सांभाळण्यासाठी, त्याला वाचवण्यासाठी एक तरी त्याचा साथीदार हवा. तांबा. सांबा. सांबा. जरा थांबा. तावडे काका, तू माझ्या सिनेमात काम करतलस? होय करतलंय. बस तू सांबा. होय सांभाळतलंय. सांभाळतले बस. तावडे काका का? कसा सिनियर माणूस हा. सिनियर. भाऊ कदम जर का त्याच्या स्किट मध्ये घाबरलो, इसारलो तर त्याका सांभाळू घेऊ कुणी सिनियर नट नको. म्हणून तावड्या काका बस. वा वा, क्या बात. सर पण तावडे काका सुद्धा चौथ्या वाक्याला विसरतात. करणार सर, विसरतात ते. माका सांग सांबा किती वाक्य असतात? सर मी सांगते, मोजून सांबात एक वाक्य असत. एक. मग ते 4 चौथ्या वाक्यापर्यंत पोहोचतील तर विसरतील ना. सर क्या बात आहे सर. थँक्यू. सर आपल्या फिल्मचं इतकं तगडं कास्टिंग झालं सर.
फायनल. सर पण प्रत्येक फिल्म हिट होण्यामागे एक आयटम सॉन्ग असतं सर. आयटम सॉंगचा एक घोळ झालेला हा. मग सांग आपल्या इथं आयटम कोण उरवली? शर्वरी पाटणकर. काय झालं, महबूबा सॉंग साठी मी असा शॉर्टकट आणलेला होता, पण तो जर का आपल्या शरीरून घातला तर त्याचं गालीचो नाही का होत? काय करायचं काय सर आता? एक काम कर, आयटम सॉंग तूच करून टाक. मी करू? तू कर. नक्की करून टाक. महबूबा 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 क्या बात आहे. तुमचा मालवणी शोले सगळ्यांना आवडलेला आहे. मग आता मी तुम्हाला विचारतो, दिग्दर्शक साहेब, कुणाकडून कमेंट्स घ्यायच्यात आपण? जबरदस्त परफॉर्मन्स, खूप सॉलिड. आणि तुमच्या दोघांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तुमचं दोघांचं गाण्यावर प्रभुत्व आहे आणि नृत्यकामावर प्रभुदेवत्व आहे. त्याच्यामुळे तुमचं प्रत्येक स्किट अजूनच खुलून उठतं. थँक्यू व्हेरी मच, चांगलं स्किट दाखवल्याबद्दल.